आज मी माझ्या आई, भाऊ आणि लेकीसोबत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पवित्र मठात दर्शनासाठी आली आहे. मनाला शांतता देणारा हा प्रवास आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी आलेली आहे अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी. तर तुम्हाला बघायचं आहे माझं दर्शन कसं होतंय. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप दिवसांपासून मनात एक इच्छा होती की अक्कलकोटला जावं, स्वामींचं दर्शन घ्यावं. काही इच्छा अशा असतात ज्या मनात शांतपणे रुजलेल्या असतात. आज ती इच्छा पूर्ण झाली आणि मन खूपच प्रसन्न झालं. स्वामींच्या मठात पाऊल टाकताच वेगळीच शांतता. आजूबाजूला भक्तिमय वातावरण, लोकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि समाधान दिसत होतं. महाराजांचं वटवृक्ष हे एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचं स्थान आहे. म्हणतात स्वामी अनेकदा वटवृक्षाखाली बसायचे, ध्यान करायचे आणि भक्तांना मार्गदर्शन करायचे. अनेक भक्तांसोबत आम्हीही इथे प्रार्थना केली. मनाला हलकं वाटलं. रुद्राक्ष हे ध्यान आणि श्रद्धा आत्मशांतीचे प्रतीक मानले जाते. स्वामींची मठामध्ये रुद्राक्षांपासून बनवलेली ही प्रतिमा पाहून मनाला आणखीच छान वाटलं. आईसोबत आणि मुलीसोबत घेतलेलं स्वामींचं हे दर्शन खूपच भावनिक होतं. त्या क्षणी मनात खूप कृतज्ञता होती. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चोळप्पा महाराज यांचंही दर्शन घेतलं. त्यांचं निवासस्थान पाहिलं, त्यांचा वाडा पाहिला. तिथेही मनाला एक वेगळीच शांतता जाणवली. नुसतं दर्शन नाही तर आतून समाधान मिळालं. आजचा हा अक्कलकोटचा प्रवास इथेच थांबवते. पहिल्यांदाच आले पण मनात कायमचं घर करून गेलं. आईची साथ, मुलीचा हात आणि स्वामींचा आशीर्वाद यापेक्षा आणखी काय हवं. श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशा छानशा सुंदर व्हिडिओ सोबत. तर आत्तासाठी बाय. थँक्स फॉर वॉचिंग.